Audio Jungle. Audio Jungle. आम्ही M.I. शेख 1985चा फौजदार आणि 2015मध्ये मी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे डिवाईस म्हणून रिटायर्ड झालेलो आहे. लातूरला राहतो आहे आणि माझ्या करिअरची सुरुवात उदगीर शहरापासून झालेली आहे. मी प्रोबेशनर PSI म्हणून अरूप पटनायक होते त्यावेळेस 1985 साली या ठिकाणी रुजू झालो होतो आणि इथूनच माझं करिअरने भरारी घेतलेली. मुळात रमजानमध्ये रोजे ठेवण्याची ईश्वरीय व्यवस्था आहे. ईश्वराने कुराणमध्ये आदेश दिलेला आहे सूरे बकरा आयत नंबर 183मध्ये की तुम्हाला रोजे ठेवणे अनिवार्य केलेले 1 महिन्याचे. त्याचं कारण दिलेलं आहे की तुम्ही चारित्र्यवान व्हा, ईशपरायणता तुमच्यामध्ये यायला पाहिजे, चांगलं चारित्र्य नैतिकता तुमच्यामध्ये वाढायला लागलं पाहिजे. तर आता महत्त्व असं आहे की रोजे ठेवल्याने म्हणजे उपाशी राहिल्याने चारित्र्य कसं वाढतं. तर लहानपणापासून रोजे ठेवताना आईवडील लहान मुलांना हे बजावून सांगतात की पाणी पिऊ नये, जेवण करू नये, थुंकी गिळू नये. मग त्याच्या मनावर ते हॅमरिंग झालेलं असतं आणि जेव्हा तो रोजा ठेवतो प्रत्यक्षात तर 7-8 वर्षाचा मुलगा असतो आणि तो रोजा ठेवतो आणि तो सगळं सहन करतो, तहान सहन करतो, भूक सहन करतो, पण तो रोजा संधी मिळूनही खात नाही, संधी मिळूनही पित नाही. मग हे संस्कार दरवर्षी त्याच्यावर येतात आणि या संस्काराप्रमाणे मग त्याच्यातून नमाज वगैरे अनेक इबादतीमधून तो माणूस घडत जातो आणि तो एक मोठा झाल्यानंतर एक परफेक्ट नैतिक पुरुष किंवा नैतिक स्त्री होते. हा रमजानचा महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. आणि ही ईद मिलन जे आहे किंवा गेट टुगेदर व्हावं, अनेक समाजांनी एकत्र यावं, बंधुभाव वाढावा, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी. या ठिकाणी फक्त मुस्लिमांनीच ॲड्रेस केलेलं नाही, अनेक लोकांनी ॲड्रेस केलेले ज्यामध्ये हिंदू बांधवसुद्धा आहेत. नाही, एकमेकांचे विचार आपण पाहू शकतो आणि अल्टिमेटली राष्ट्राला घडवण्यासाठी असा एकोपा आणि संवाद हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तोच संवाद साधावा हे जमात इस्लामीचं उद्देश आहे आणि त्या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम घेण्यात आलेला होता. धन्यवाद. 200-250 वर्ष, 150-200 वर्ष आपल्या देशावर राज्य केलं. 1717 मध्ये पहिली प्लासीची लढाई झाली. तिथून इंग्रजांचा बरोबर आहे. या देशातील नागरिकांना त्यांनी गुलामासाठी वागणूक दिली. बरोबर आहे. एवढं असून सुद्धा आज आपण इंग्लंडला जाण्यासाठी पडतो. आमच्या पूर्वी इंग्लंडच्या पूर्वीप्रमाणे जीन्स आणि टी-शर्ट घालण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू पिणारा 1980 पर्यंत. खरं पाहता अध्यक्षीय मनोगत झाल्यानंतर कोणतंही भाषण होत नाही किंवा कुणाचं मनोगत होत नाही. पण या सर्व प्रथा आणि रीतिरिवाज सोडून मला ही संधी दिल्याबद्दल तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे लक्षात येतं आणि त्यासाठी मी आभार मानणार नाही. खरं तर एक समाज बदलणं म्हणजे काय यावरती बरीच विवेचनं आहेत, बरीच प्रवचनं मी ऐकले, बऱ्याच लोकांना मी वाचले, बरीच पुस्तकं वाचली. पण सगळ्याचं मूळ एकाच ठिकाणी येऊन थांबतं की समाज बदलणं किंवा समाजाच्या चांगल्या आणि वाईट रीतीमधल्या वाईट रीती बदलणं हे दुसरं तिसरं काही नसून आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल करणे आणि हे आज असलेला एक चांगला माणूस उद्या आणखी कसा चांगला राहू शकतो एवढंच करणं. एकाच वाक्यामध्ये हे सगळं संपतं, पण त्यासाठी एवढे मोठे कुटाने आपण करत राहतो. खरं पाहता इस्लाममध्ये खूप सुंदर गोष्ट मी वाचलेली आहे की उद्याचा दिवस जर शेवट असेल तरी पण आज एक झाड लावायला हवं. याचं कारण हे आहे की एक झाड लावल्यामुळं पर्यावरण बदलणार नाही, पण नक्की त्या समाज व्यवस्थेमध्ये उदाहरण निर्माण होतं की तुम्ही ती समाज व्यवस्था बदलण्यासाठी तत्पर आहात. प्रत्येक वेळेस एक आपण बरीच नावं ठेवतो की या गोष्टी चुकीच्या आहेत, त्या गोष्टीच्या चुकीच्या आहेत, पण आपल्या आतमध्ये जर बदल घडवू शकलो तर तो अधिकार नक्कीच तुम्हाला समाजाने दिलेला आहे.
तर मी एवढंच सांगतो, जमाते इस्लामी हिंद हा दुसरा तिसरा परिवार नसून हा माझाच परिवार आहे आणि यामध्ये मला राहण्यात खूप आनंद होतो. ते ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टीसाठी मला बोलवतात मला खूप आनंद होतो आणि मी माझ्या छोट्या मुलीला घेऊन इथं आलेला आहे. कारण प्रत्येक गोष्टीला आपल्याला एक पालकत्व जगत असताना चांगल्या गोष्टी हे लेकरांना दाखवलं गेलं पाहिजे. तोच संस्कार आपल्यामध्ये आहे. एखादा इंजिनियर घडवणं, एखादा डॉक्टर घडवणं ही खूप मोठी गोष्ट नसून एक चांगला पाल्य घडवणं हीच पालकाची जबाबदारी आहे असं मी समजतो. व मला दिलेल्या संधीबद्दल आभार न व्यक्त करता मी सर्वांना प्रेम व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो. थँक्यू.